वसई विरार का चुनावी माहौल चाहे कैसा भी हो, लेकिन नालासोपारा के आचोले रोड की बात करें तो बहुजन विकास आघाड़ी यहाँ एक तरफा खड़ी रहती है। और जिसका कारण है यहाँ का वो नेता जो कहने को तो नेता है, लेकिन जमीनी स्तर से जनता के लिए दिन रात परिश्रम करना, उन्हें उनकी मूलभूत सुविधाओं की आपूर्ति करवाना, इसमें इनका कोई हाथ नहीं पकड़ सकता। और यही कारण है इनके सामने कोई भी उम्मीदवार प्रचार के लिए आ जाए, इस इलाके की जनता जानती है कि चुनकर तो आएगा सिर्फ और सिर्फ उन्हीं का नेता। आचोले रोड इलाके से उम्मीदवार रुपेश जाधव, जो कई समय से वसई विरार मनपा में नगर सेवक तथा महापौर के पद पर रहकर जनता की सेवा करते आए हैं, और एक बार फिर जनता ने उन्हें इस बीच उतारा है ताकि उनकी मांगें पूरी हो सके। जय श्रीराम, जय द्वारकाधीश। आपण बघता की 15 दिवस सातत्याने मी प्रत्येक डोर टू डोर बिल्डिंग फिरत आहे, कारण 45,000चा वॉर्ड आहे। मला वाटतं जवळजवळ संकेश्वर नगर, वैतीवाडी, कृपानगर, आचोला डोंगरी, एव्हरसेन सिटी, फादरवाडी आणि ते वालीपर्यंत ही हद्द आहे। त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या एरियामध्ये फिरावं लागतो। आम्ही 4 कॅन्डिडेट आहे, एक प्रार्थना मुंडे आहे, आमचे काजल गोपाले आहे आणि अजित भोई, सर्व सुशिक्षित पॅनलमध्ये आम्ही ठेवलेले आहे। आणि कुठल्याच प्रकारचं बॅकग्राऊंड राजकीय नाही मिळत, एक सामान्य कार्यकर्त्यांना आपण इथे तिकीट दिलेलं आहे। हा 21 नंबर वॉर्ड बघतील तुम्ही तर आमचे एज्युकेटेड सर्व लोक आहेत। आता तिने ग्रॅज्युएशन केलेलं आहे। आमचे दुसरे कॅन्डिडेट इंजिनियर आहे, बाकी आमचा अजित भोईर आहे, तो पण सुशिक्षित उमेदवार आहे। त्याच्यामुळे आम्ही हा पॅनल सगळ्यात जास्त मताने निवडून आणणार आहे। आमच्या प्रत्येकाचा एरिया वाईज आम्ही प्रचार चालू केलेला आहे। तुमच्याबरोबर बीजेपीचे पदाधिकारी पण आहे? माझ्याकडे बीजेपीचे पदाधिकारी, उबाटेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, प्रत्येक जाती धर्म आणि प्रत्येक पक्षाचे लोक माझ्या सोबतीला याचं कारण मी कधीच जात धर्म पक्ष बघितलेला नाही। या 25 वर्ष सातत्याने सगळ्यांना मदत केली। त्यामुळे बघा ना, आता सोसायटीचे चेअरमॅन पण आहेत आणि बीजेपीचे मोठे पदाधिकारी आहेत, परंतु प्रत्येकजण मला मदत करतो। आणि तुम्हाला माहीत आहे, मी प्रत्येक वेळी जिथे उभा राहतो तिथे चांगल्या मार्जिनने निवडून याचं कारण आहे की जे लोकांचे रिलेशन आहे ते मला कामी येतं। काय वाटतं, कसं चित्र असणार आहे या प्रभागामध्ये? भाजपा शिवसेना युती झालेली आहे, तगडी फाईट आहे का काय? इथे आम्हाला कुठलीच तगडी फाईट नाही। तिन्ही वॉर्ड माझे झालेले आहेत जुने, फक्त फादरवाडी नवीन एरिया आले तिथे जास्त जोर मारतो। आणि आमचे जे जिथे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांना आम्ही 2-2 बिल्डिंग दिलेले आहे। त्यांनी 2 बिल्डिंगमध्ये तिथे स्लिपा वाटा, प्लॅम्पेट वाटा आणि मी 1-2 राऊंड प्रत्येक एरियामध्ये बांधत आहे। नगरसेवक कसा प्रचार चालू आहे? किती ते किती तास प्रचार सुरू आहे आपला? सकाळी मी 7 ते 9 पर्यंत आचोळा तलाव, जिथे जिथे मेन रस्ते आहेत तिथे सर्वांना हायबाय करतो, चाय पितो त्यांच्या जोडीला। कारण की जे हा वर्ग जो आहे इकडचा अस्लम एरिया आहे, ही सर्व नोकरी धंद्याला जाणारी ती सकाळी जातात, संध्याकाळी लेट येतात। त्याच्यामुळे सकाळचा मला 9 पर्यंत माझा एक चांगला प्रचार होतो। त्याच्यानंतर 11 ते 1 पर्यंत माझे कार्यकर्ते प्रचार करतात। नंतर आता 5 ते आम्ही 10 पर्यंत पूर्ण एरिया वाईज आम्ही प्रचार करतो।